विकास होतोय गावांचा आणि विकास होतोय रस्त्यांचा, मिटते समस्या पाण्याची, फुलतोय फुलोरा शेतीचा, अभिमान मराठी मातीचा अन संस्कृतीचा हो गर्व, गावागावाचा विकास करण्याले विकास पर्व, विकास पर्व, विकास पर्व। अंमळनेर, बोरी तीरावरची श्रमिक आणि कष्टकऱ्यांची अंमळनेर नगरी। चौसोपी घरं, उत्तुंग इमारती, बंगलेवजा घरं, अपार्टमेंट, स्वच्छ रस्ते, वनराई, लोकप्रतिनिधींचा दरबार, इंदुमाईचा मायेचा पदर, प्रशस्त कार्यालय, नगरीच्या विकासाची झेप घेणाऱ्या उड्डाणपुलाची निर्मिती आणि निर्माणाधीन रस्त्यांची चाहूल, या साऱ्या प्रतीकांमध्ये आमदार शिरीषदादा चौधरी यांनी राबवलेल्या विविध विकास कामांचं प्रतिबिंब दिसून येतं। कार्यसम्राट आमदार शिरीषदादा चौधरी यांनी शेतीला पाणी आणि हाताला काम हा संकल्प ठेवून या वचनपूर्तीसाठी गावोगावी विविध विकास कामं राबवली। आपल्या कार्यकाळात आमदार शिरीषदादांनी शहरालगतच्या बोरी नदीवर मुख्य रस्त्यालगत मोठे पूल बांधून दळणवळणाच्या दृष्टीने आवश्यक विषयात लक्ष घातलं। येथील नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये कामकाजाच्या सुलभतेच्या दृष्टीने आवश्यक नगर परिषद प्रशासकीय इमारतीच्या बांधकामामुळे नागरिकांसह प्रभागातील नगरसेवकांनाही ही बाब सोयीची ठरली। कुठल्याही शहराचा सांस्कृतिक चेहरा मोहरा घडवण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधीचा राजाश्रय महत्त्वाचा असतो। अंमळनेरच्या रसिक आणि रंगभूमी चळवळ यांच्या एकत्रित उपक्रमांसाठी आमदार शिरीषदादांनी अत्यंत सुबक, आकर्षक अशा भव्य नाट्यगृहाची उभारणी केली। नागरिकांना आवश्यक अंत्यसंस्कार विधीसाठी उपयुक्त अशा स्मशानभूमी संदर्भात आमदार शिरीषदादांनी त्वरेने पावलं उचलून चोपडा रोड तसंच खडेश्वरच्या स्मशानभूमीचं नूतनीकरण करून घेतलं। कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी घेणाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योगदान देणाऱ्या पोलीस कुटुंबियांसाठी नवीन पोलीस वसाहत उभारण्यासाठी त्यांनी यशस्वी पाठपुरावा केला। अंमळनेरला पूज्य साने गुरुजींच्या पुरोगामी विचारांचा वारसा आहे। हाच धागा पकडून आमदार शिरीषदादांनी अंमळनेरमध्ये श्रीमंत योगी श्री शिवछत्रपती आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्फूर्तिशिल्प तसंच त्यांच्या नावाने चौक सुशोभीकरण केलं। बाजारहाट आणि चाकरमानी यांच्या समन्वयासाठी अद्ययावत भाजी मार्केट, मटन मार्केट यासह बाजार संकुलांची निर्मिती केली। गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं यांना निसर्गाचं सानिध्य मिळावं यासाठी शिवाजी उद्यानाचं सुशोभीकरण करून घेतलं। आमदार शिरीषदादांनी पाणी पुरवठ्याच्या संदर्भात गांभीर्याने विचार करून शहरासाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली। यासोबतच गांधली पाझर तलाव, खळेश्वर बंधारा, फाफोरा बंधारा या कामांना गती दिली। ग्रामीणसह शहरी भागातही रस्ते मजबूतीकरण आणि डांबरीकरण करून घेतलं। धुळे रोडवर शहर प्रवेशद्वाराचं नियोजन, नवलनगर ते अंमळनेर आणि म्हसळे ते बेटावद रस्ता तसंच पिंपळे रोड सुशोभीकरण आणि कलाली डोहावरून शहरासाठी पाणी पुरवठा योजना तसंच विविध भागात गटारींचं काँक्रिटीकरण यासाठी आवश्यक पाठपुरावा सुरू ठेवला। शहरातील खुल्या जागांचं सुशोभीकरण, रस्ते बांधणी, काँक्रिटीकरण, सामाजिक सभागृह यासाठीही नियोजन केलं। आमदार शिरीषदादांनी विविध पातळीवर अंमळनेर शहराचा सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन अनेक उपक्रम वैयक्तिक, समूह तसेच स्वयंसेवी पातळीवर राबविले। त्यात हिरा उद्योग समूहाच्या माध्यमातून ई-पब आणि फॉर्म फिलिंग प्रोजेक्ट मार्फत जवळपास हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला। विद्यार्थी दत्तक योजनेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे। गरीब, मागास, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी वर्गासाठी शिष्यवृत्ती योजनेचं नियोजन केलं।
झेप संस्थेच्या माध्यमातून अंगीभूत कौशल्य प्रशिक्षणाद्वारे महिला सक्षमीकरणाचं काम केलं. रोजगार निर्मिती डोळ्यासमोर ठेवून नियोजन केलेल्या राजमाता जिजाऊ सहकारी सूतगिरणीच्या कामाची रुजुवात उंबरठ्यावर आहेच. याशिवाय चोपडा रोड रेल्वे उड्डाणपूल, भुयारी गटार योजना, आरोग्यदायी 50 खाटांचं अद्ययावत रुग्णालय, मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह, संत सखाराम महाराज भक्ती निवासाचे बांधकाम आदी विविध कामांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेऊन कामास गती दिली आहे. एकूणच अंमळनेरच्या मूलभूत नागरी सुविधांच्या माध्यमातून संपूर्ण चेहरामोहरा बदलवण्यासाठी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी विविध योजना यशस्वी करण्यासाठी भरीव निधीचं नियोजन करून दिलं. गाव छोटं असो की मोठं, आपलं गाव आपलं शिवार समजून सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आमदार शिरीषदादा चौधरी यांनी अंमळनेर शहराच्या पंचक्रोशीत विविध विकास कामांच्या माध्यमातून या शहराला बदलाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय. याबद्दल या अंमळनेर नगरीसह येथील नागरिकांच्या चेहऱ्यावरही समाधानाची लकीर उमटलेली दिसून येते. जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊ न उठवावे, या उक्तीचं प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करून अंमळनेर तालुक्यासह पारोळा क्षेत्राअंतर्गत काही गावठाणांचा समावेश असलेल्या या साने गुरुजींच्या कर्मभूमीत कार्यसम्राट आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सगळ्याच म्हणजे जवळजवळ 192 गाव शिवारांमध्ये विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलाय. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून अनेक ठिकाणी विकास कामांपासून वंचित राहिलेली ही विविध गावठाणी अवघ्या 5 वर्षातच मुख्य विकास प्रक्रियेच्या प्रवाहात आणण्यात आमदार शिरीषदादा चौधरी यशस्वी झालेत. आधी केलं आणि मग सांगितलं, या उक्तीनुसार नव्या ग्रामस्वराज्याची मुहूर्तमेढ करून आमदार शिरीषदादा चौधरी यांनी गावोगावी विकासाचं नवं पर्व आणून पंचवार्षिक कामाचा ठसा उमटवलाय. प्रत्येक ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील स्मितरेषा हेच सांगते. विकास होतोय गावांचा आणि विकास होतोय रस्त्यांचा, मिटते समस्या पाण्याची, फुलतोय फुलोरा शेतीचा, अभिमान मराठी मातीचा आणि संस्कृतीचा हो गर्व, गावागावाचा विकास करण्याले विकास पर्व, विकास पर्व, विकास पर्व.